मधील भाजप नगरसेविका मीनू सिंह यांनी अखेर आपलं उपोषण मागे घेतलंय। बुवापाडा परिसरातील अतिक्रमणावर तोडक कारवाई केल्यानंतर मीनू सिंह यांनी उपोषण सोडलं। अनधिकृत बांधकाम डोळ्यासमोर उभी राहत असताना प्रशासन मूग गिळून गप्प आहे। न्याय मिळवण्यासाठी प्रत्येक वेळी नगरसेवकांनी उपोषणच करायचं का, असा सवाल या निमित्तानं भाजप गटनेते अभिजित करंजुले पाटील यांनी उपस्थित केलाय। अंबरनाथच्या बुवापाडा परिसरात सुरू असलेल्या अतिक्रमणाविरोधात वॉर्ड क्रमांक 4च्या नगरसेविका मीनू सिंह यांनी पालिकेच्या अतिक्रमण विभागात तक्रार केली होती, मात्र त्यावर कोणतीच कारवाई होत नव्हती। त्यामुळे मीनू सिंह यांनी उपोषणाचं हत्यार उपसलं होतं। मंगळवारपासून त्या आमरण उपोषणाला बसल्या होत्या। या दरम्यान त्यांची प्रकृतीही खालावली। दरम्यान पालिकेने त्यांच्या उपोषणाची तत्काळ दखल घेत बुवापाडा भागातील अतिक्रमणावर तोडक कारवाई करण्याचे आदेश दिले। त्यानंतर मीनू सिंह यांनी आपलं उपोषण मागे घेतलंय। यावेळी भाजप गटनेते अभिजित करंजुले पाटील, नगरसेवक प्रदीप पाटील, नगरसेविका मीना वाळेकर, नगरसेवक पवन वाळेकर, चरण रसाळ आदी लोकप्रतिनिधी आणि भाजप पदाधिकारी उपस्थित होते। या अनधिकृत बांधकामावरून भाजपचे गटनेते अभिजित करंजुले पाटील यांनी प्रशासनाचे चांगलेच कान उपटलेत। आता यातून प्रशासन काय धडा घेतं आणि अशाच प्रकारे शहरातील इतर अनधिकृत बांधकामाविरोधात कारवाई होते का, हे पाहणं महत्त्वाचं आहे। मांगे दो थी, दो में एक पूरी हुई है। दूसरी मांगे जो है उन्होंने बोला है कि हम लोग राइटिंग में लिख के देने वाले हैं और राइटिंग में दिए हैं, वो भी कार्य होने वाला है। उसके आगे जो इनलीगल कंस्ट्रक्शन हो रहा है, नया कंस्ट्रक्शन, उसको कहीं तो भी ध्वस्त करना था और बुवापाड़ा में जो विकास कार्य है उसके लिए प्रगति करना था। ये जीत जो है असत्य पे सत्य की जीत है और पूरी पार्टी, भारतीय जनता पार्टी हमारी पूरी खंभीर रूप से हम लोग के साथ खड़ी थी, तब ये मुमकिन हो पाया है। शहरात होत असणाऱ्या अतिक्रमणांच्या विरुद्ध गेल्या 2 महिन्यापासून सातत्याने तक्रार दिल्यानंतर सुद्धा कोणत्याच प्रकारची कारवाई त्या ठिकाणी झाली नाही। अंततः आमच्या भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका मीनू सिंग यांना या ठिकाणी उपोषणाचं भूमिका त्या ठिकाणी घ्यावी लागली। आज मला खूप मोठा प्रश्न त्या ठिकाणी आहे की प्रत्येक वेळेस कारवाई करून घेण्याकरता उपोषण करणं गरजेचंच आहे का? नगरपालिकेच्या कर्मचारी असतील, मुख्य अधिकारी असतील, हे कधी जागे होतील? आज संपूर्ण शहरामध्ये जवळपास प्रत्येक वर्षी 1000 ते 1200 अनधिकृत बांधकाम तिकडे केले जातात आणि कधीही नगरपालिकेला जाग येईल। काल तर छत्रपती शिवाजी भाजी मार्केटमध्ये ते एका कर्मचारीला फेरीवाल्याने मारला अक्षरशः। आणि हे सर्व काय होत असताना नगरपालिका म्हणून, मुख्य अधिकारी म्हणून संपूर्ण त्या ठिकाणी चडेचूप त्या ठिकाणी पाहायला भेटतात। कोणत्याच प्रकारची कारवाई त्या ठिकाणी ठोस होत नाही आहे। आज कुठंतरी मीनूताई उपोषणावर बसले तर तिकडे जाऊन बुवापाड्याला होत असणारं अतिक्रमण त्या ठिकाणी तोडून लावलं। परंतु प्रत्येक वेळेस हेच करावं लागणार का? ह्या प्रशासनाला जाग कधी येईल? हा खूप मोठा प्रश्न आहे। सर्वच आम्ही या ठिकाणी उपस्थित नगरसेवकांना, मग ते शिवसेनेचे असू किंवा भारतीय जनता पार्टीचे असू, सर्वांनाच तो एक खूप मोठा प्रश्न त्या ठिकाणी आला आहे। आपल्या शहराला लगत असणारं अंबरनाथ एवढं शहर बदलापूरला स्वतः त्याच ग्रेडचे मुख्य अधिकारी, अंबरनाथला त्याच ग्रेडचे मुख्य अधिकारी, परंतु बदलापूरला आपण पाहू शकतो की खूप कठोर कारवाई त्या ठिकाणी केली जाते। जवळपास आज 1000पेक्षा जास्त हॉकर्सला त्या ठिकाणी कारवाई केली गेली आहे। जवळपास 100हून अधिक भूखंड त्या ठिकाणी तोडण्यात आलेत। परंतु अंबरनाथमध्ये जेव्हा आपण पाहतो हे काहीच आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही। अलीकडच्या काळात कोणत्या तरी आमच्या पत्रकार बांधवाच्या बातमीनंतरच छाया हॉस्पिटलची ती गल्ली खाली करून घेण्यात आली, नाहीतर छाया हॉस्पिटल जाण्याकरता पण त्या ठिकाणी जागा नव्हती। तर मला हे कळत नाही आहे प्रशासन म्हणून किंवा अधिकारी म्हणून हे काय करतायत। मी ह्यापूर्वीसुद्धा बोललो होतो की आज पण पाहतोय तर आपण मुख्य अधिकारी साहेब ठाण्याला आहेत, त्यांना 2 जबाबदारी असल्यामुळे ते अंबरनाथला त्या ठिकाणी फुल टाईम देऊ शकत नाही। आणि असं असताना ह्या शहराला न्याय मिळेल का, हा मला व्यक्तिगत खूप मोठा प्रश्नचिन्ह त्या ठिकाणी आहे। मी त्यावेळेस पण मागणी केली होती आणि आज पण मागणी करतो की अंबरनाथला फुल टाईम अधिकारी त्या ठिकाणी उपलब्ध व्हावं। अंबरनाथ हे खरं तर समस्यांचं माहेरघर त्या ठिकाणी झालं आहे आणि समस्यांना कसं तरी अंबरनाथच्या शहरातल्या जनतेची सुटका त्या ठिकाणी झाली पाहिजे। म्हणून मी तेव्हाही म्हटलं होतं, आधी म्हणतो की अंबरनाथला फुल टाईम मुख्य अधिकारी त्या ठिकाणी मिळालेच पाहिजे।